श्री हरिवाय गुरुभ्यो नमः. क्लिप 8. कवी बेलसे नावाचे एक खूप प्रसिद्ध कीर्तनकार होते. त्यांनी एक खूप सुंदर गोष्ट सांगितली होती. ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिश विरुद्ध युद्ध करणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या विरुद्ध घोषणा देणाऱ्या बोलणाऱ्या लोकांना पकडून जेलमध्ये टाकत असत. आणि एक घोळका असाच एक वंदे मातरमचे वगैरे नारे करत चालला होता. पोलिसांनी त्यांना पकडून जेलमध्ये टाकत असताना प्रत्येकाचं नाव गाव विचारण्याची सुरुवात होती पोलीस स्टेशनमध्ये. आणि शेवटी नंबर त्या फकीराचा आला. प्रत्येकाला तो पोलीस विचारायचा, ऐ क्या नाम है तुम्हारा, क्या करते हो, कहाँ रहते हो, असं दरडार विचारायचा पोलीस. शेवटी नंबर त्या फकीराचा आला. फकीर हसत मुखाने सगळीकडे बघत होता. अचानक याने विचारलं, ऐ कौन हो तुम. तर तो फकीर काय म्हणतो माहितीये, ऐ इसने क्या गुन्हा किया. स्वतःच्याकडे बोट दाखवून तो म्हणतो, इसने क्या गुन्हा किया. तर पोलीस म्हणाला, अरे ये तो पागल, इसको छोड दो. वेलसरे काका म्हणतात, या कथेतून आपल्याला एक सुंदर बोध मिळतो. त्या माणसानी स्वतःला देह न मानता हा देह आपल्या आत्म्याची एक प्रॉपर्टी आहे हे समजला. आणि म्हणून मी काय केलं, मैंने क्या किया असं म्हणण्यापेक्षा तो म्हणतो, माझ्या शरीरानं, म्हणजे इसने क्या गुन्हा किया. आणि इसने म्हणजे निर्जीव वस्तू. ह्यानी काय वस्तू काय पाप केलं हे विचारलं. इसने क्या गुन्हा किया हा प्रश्न विचारल्याबरोबर त्याला सोडून दिलं म्हणजे तो बंधनमुक्त झाला. बेलसरे काका म्हणतात की तुम्ही स्वतःला मी म्हणजे माझं शरीर असं ज्या क्षणी मानता त्या क्षणी सर्व काही वाईट, पाप, दुःख सगळं लागून राहतं. कारण माझं घर, माझी बायको, माझी प्रॉपर्टी, माझं ज्ञान, माझं रूप, हे माझं 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 हे माझं माझं म्हणजे नेमकं कोणाचं. उदाहरण सांगतो. माझी एक प्रॉपर्टी आहे आणि उद्या देवाज्ञा झाली मला, तर लोक काय म्हणतील, मयूरची ही प्रॉपर्टी होती असं ते म्हणतील. मयूरची प्रॉपर्टी होती, आता मयूर गेला, मग प्रॉपर्टी कोणाची झाली, त्याच्या पुढच्या पिढीची झाली. पण मुळात मयूर म्हणजे कोण. मयूरची म्हणजे तो ज्या शरीरामध्ये सूक्ष्म आत्मा आहे त्याची ती प्रॉपर्टी असती तर त्या आत्म्याबरोबर ती प्रॉपर्टी लागून राहायला पाहिजे होती. पण नाही, आत्म्यानं शरीर सोडला की प्रॉपर्टीचा त्या आत्म्याचा संबंध संपला. म्हणजे या शरीरामध्ये मूळ विचार करणारा जो आत्मा आहे, जो चव बघतो, एखादं दृश्य बघतो, वाणी ऐकतो, बोलतो, वास घेतो, हे सर्व इंद्रिय सुख भोगणारा आतमध्ये कोणीतरी वेगळा आहे जो या शरीरापेक्षा भिन्न आहे. आता व्यवहारच पहा ना, हात दुखायला लागलं किंवा डोकं दुखायला लागलं, आपण काय म्हणतो, अरे मी खूप दुखायला लागलो आहे असं म्हणतो का. नाही, माझं डोकं दुखायला लागलं किंवा माझा हात मोडला, या डोक्याला आणि हाताला आपलं मानणारा आतमध्ये कोणीतरी वेगळा आहे हे ज्या क्षणी कळतं त्या क्षणी एक प्रचंड मोठा ब्रह्मसत्य तुमच्यासमोर येऊन उभं राहील की मी म्हणजे शरीर नव्हे. आणि न्यूटननी एक नियम सांगितलेलाच आहे की एनर्जी कॅन नॉर बी डिस्ट्रॉईड नॉर क्रिएटेड. म्हणजे ही जी एनर्जी आमच्या मनामध्ये सळसळती आहे ती एनर्जी वॉज नॉर क्रिएटेड नॉर कॅन बी डिस्ट्रॉईड. त्याचा उगमही करू शकत नाही आणि त्याचा अंतही करू शकत नाही. हे तत्त्वज्ञान इतकं उथळ आहे की समजून येत नाही. इतकं सटल आहे, इतकं सोपं आहे, वरवर आहे, तरी समजून येत नाही. आपण स्वतःला शरीराला आपलं आत्मा किंवा स्वतःला हे शरीर मानतो आणि सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. या शरीराची बायको, शरीराची प्रॉपर्टी आत्म्याची बायको आणि आत्म्याची प्रॉपर्टी होते आणि म्हणून सगळा तमाशा होतो. हाच विषय काल अर्जुनाने जेव्हा कृष्णाला विचारला की अरे मी या सगळ्यांना कसं मारू शकत नाही वगैरे वगैरे, त्यावेळेला कृष्णाने जे उत्तर दिलं ते आज पाहू. अध्याय 2 श्लोक 11. श्री भगवान उवाच अशोच नन्वशोचत्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासू न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिता. भगवान म्हणतात, अरे पंडिताप्रमाणे तुझं बोलणं जरी वाटत असेल तरी जे शोक करण्यायोग्य नाही
त्याबद्दल शोक तू करत आहेस. जे ज्ञानीजन आहेत ते जीवितांबद्दल तसेच मृतांबद्दलही शोक करत नाहीत. खरा ज्ञानी सजीव माणसाबद्दल किंवा मेलेल्याबद्दल शोक करत नाही. म्हणजे आपण 99% लोक गीता मानतच नाही, कारण आपण सजीवाबद्दलही शोक करतो, तो असा बोलला, ती तशी बोलली, आणि मेलेल्याबद्दल तरी शोक करतोच करतो. न त्वेवाहं जातु नासं न त्वं देवे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमतः परम. ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वातही नव्हते, असा एक काळ कधीही नव्हता आणि भविष्य काळात सुद्धा आपण अस्तित्वहीन होणार नाही. म्हणजे आम्ही पूर्वीही होतो, आजही आहोत आणि पुढेही असणार. यामध्ये खूप सुंदर द्वैत तत्वज्ञानाचा मेसेज कळतो. भगवान म्हणतात, मी सुद्धा पूर्वी होतो, आज आहे, उद्या राहील. तू सुद्धा पूर्वी होतास, आज आहेस, उद्या राहशील. म्हणजे भगवान आणि आपल्यामध्ये कितीही अंतर असलं तरी एक साम्य आहे, ते म्हणजे सनातनत्व. भगवान आमच्याशी सिनियर नाहीत, ते आणि आपण एकाच वयाचे. मजा आहे ना? फक्त ते मायाधीश, आपण मायाधीन. ते अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, आपण एक 10x10 का 100x100 प्लॉटचे नायक. ते कुठल्याही गोष्टीने बदलेले नाहीत आणि आपण बंधयुक्तच आहोत. ते बंधमुक्त, आम्ही बंधयुक्त. अशा अनेक गोष्टी आमच्या आणि त्याच्यामध्ये असं विषम आहेत, पण एक समानता आहे, तो आणि आपण एकाच वयाचे आहोत. फक्त तो वेगवेगळ्या आकारामध्ये, रूपामध्ये यायची गरज नाही, तरी कधी कधी येतो. आपण मात्र आपल्या कर्मसिद्धांतानुसार वेगवेगळी अनेक रूपं धारण केलेली आहेत, करत आहोत आणि करत राहू. यालाच 84चे फेरे म्हणतात. हे भगवान अर्जुनाला सांगत आहेत. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तप्राप्तिर्धीर्स्तत्र न मुह्यते. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. आपण जसे जुने कपडे बदलतो, तसा आपला शरीरसुद्धा, तो आत्मा बदलतो. शरीर म्हातारं झालं, निरुपयोगी झालं, त्याला त्यातून इंद्रिय सुख मिळेनासं झालं, तर शरीर जुने कपडे आपण जसे टाकून देतो तसं शरीर टाकतो. अर्थात हे खरं काय, पुनर्जन्म होतो काय, नवीन जन्म मिळतो काय, वगैरे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील, ते हळूहळू बाहेर पडतील. पण जसं कोणीतरी सांगितलं, पुढे जाऊ नका, अंधार आहे, त्या विहीर आहे, विहिरीमध्ये पडाल, तर त्याला 2 ऑप्शन आहेत. एक तरी तो ज्ञानी असेल तर त्याचं ऐकून गप राहावं आणि दुसरा मार्ग घ्यावा, किंवा विहिरीत पडावं, शहाणपण स्वतः भोगावं, मग कळेल. पण विहिरीत पडल्यावर सजीव राहील किंवा काही झालं नाही तर बरं हो, नाहीतर परत काय पुनर्जन्म थोडी असतं. असं म्हणून पुन्हा जर करता पापकृतामध्ये अडकून राहिलात, पुढचा जन्म बेडकाचा, डुकराचा, माकडाचा आला, मग 84 लाख योनीनंतर मनुष्य जन्म, हे सगळं आटापिटा करून हा बरोबर आहे, म्हटलं होतं ते खरं आहे असं म्हणण्यापेक्षा साधा सोपा नियम, पुन्हा जन्म येत असतो हा विश्वास ठेवला, किमान पाप होणार नाहीत. असो, तो ज्याचा त्याचा प्रश्न. पण भगवान म्हणतात, पुन्हा पुन्हा आपल्याला जन्म घ्यावा लागतो. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगमापायिनो नित्या स्थांस्ते तिक्षस्व भारत. हे कौंतेय म्हणजे कुंतीपुत्रा, तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुखदुःखे आहेत, ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. भरतवंशजा, जी सुखदुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकला पाहिजे. म्हणजे जसा हिवाळा पावसाळा येत असतो जात असतो, तसाच सुख आणि दुःख येत जात असतात. आपण त्यावर्षी क्षुब्ध म्हणजे विचलित न होता पुढं गेलं पाहिजे. याच्यापेक्षा एक सोपं उदाहरण देतो. व्हेंटिलेटरवरती तुम्ही सगळ्यांनी कोणाला तरी झोपलेलं बघितलं असेल, टी व्हीमध्ये तरी बघितलं असेल. त्यामध्ये ते दाखवतात, ती लाईन असते, ती ट्विक 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 म्हणून वर खाली होत असते.
ती वर खाली होते म्हणजे आयुष्य सुरू आहे. ते वर खाली होणंच मजा आहे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ते वर खाली म्हणजे अप्स अँड डाऊन्स असतील तर त्या आयुष्याला जगण्यात मजा आहे. चुकून का ही लाईन सरळ झाली तर इंदिरा रमण गोविंदा उचला म्हणतात आता. म्हणून आपल्याला हे सुखदुःख इज पार्ट ऑफ युअर लाईफ आणि हे आपल्याच प्रारब्धानुसार मिळत आहे हा विश्वास ठेवून जे काही सुखदुःख येतील ती हिवाळ्या पावसाळ्यासारखी सहन करावीत. यम न हि न व्यथयन्ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पते. पुरुषश्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित न होता आणि दोन्ही अवस्थामध्ये स्थिर असतो तो मोक्षप्राप्तीसाठी योग्य आहे. बघा, त्याला मोक्ष मिळतो असं नाही. जो सुख आणि दुःख समानतेने बघतो तो योग्य आहे. म्हणजे तो या शरीरामध्ये आणि शरीरापासून होणाऱ्या सुखदुःखामध्ये अडकला नाही असा अर्थ होतो. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सत अभयोरपि दृष्टोंत स्वानयोस्तत्वदर्शिभी. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे भौतिक शरीर आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जो जीवात्मा आहे तो कधीच बदलत नाही, त्याचा नाश होत नाही. या दोन्हीच्या स्वरूपांचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुष त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे. या शरीराचा आणि या आत्म्याचा फक्त आपण ट्रेनमध्ये जात असताना जसा को पॅसेंजर्स येतात बसतात त्यांच्याशी गप्पा होतात छान मैत्री होते आणि ते त्यांचा स्टेशन आला की उतरतात तसा आहे. हे शरीर आपल्या पूर्वकर्मानुसार मिळालं, त्यानुसार आपण कर्म करायचे, मागचे कर्म भोगायचे आणि जर बाहेर पडायचं तिकीट काढलं असेल तर मोक्ष, नसेल तर कुत्रं मांजर डास ढेकून व्हायचंच आहे. ह्याविषयी जे भागवतकार लोक आहेत त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतील. पुन्हा कृष्ण याला सांख्ययोग म्हणतात. या सांख्ययोगाबद्दल काय काय सांगतो ते पुन्हा ऐकूच. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय.